ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव बदलणार, भाजपाच्या विकास आराखड्याची मोठी घोषणा। आमदार मोनिका राजळे। नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा दमदार शंखनाद। मोनिका राजळेंची विकासाची हमी। सगळ्या जागा जिंकू, शेवगावमध्ये मोनिका राजळे यांचा आत्मविश्वास। शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने उतरला असून नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर विजय मिळवू असा ठाम विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी शेवगावच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी भाजपाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले। आमदार राजळे म्हणाल्या की शहरात रस्ते, नवीन पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी विकास, स्ट्रीट लाईट्स, सार्वजनिक सोयीसुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। शासन स्तरावर प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रकल्पही लवकर मार्गी लावले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीला स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकजुटीने काम केल्यास शेवगावचा चेहरा-मोहरा बदलू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीस भाजपा नगर परिषद निरीक्षक युवराज पोटे, सहनिरीक्षक गणेश भालसिंग, ॲडव्होकेट विवेक नाईक, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, भीमराव सागडे, संजय टाकळकर, संजय फडके, वायडी कोल्हे, महेश फलके, शहराध्यक्ष राहुल बंब, अमोल सागडे, नीरज लांडे, कचरू चोथे, खंडूभाऊ भुलभुले, सतीश लांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आमच्या निवडणूक प्रभारी युवराज पोटे, बाबासाहेबजी सानप, गणेशजी भालसिंग, विवेकजी नाईक साहेब, त्याचबरोबर बापूसाहेबजी भोसले, बापूसाहेबजी पाटेकर, मंडळाचे अध्यक्ष संजयजी टाकळकर, शहराध्यक्ष राहुल शेठ आणि सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते यांच्याबरोबर आज नियोजनाची बैठक या ठिकाणी झालेली आहे। येणाऱ्या 10 दिवसामध्ये ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विश्वास दिलाय की येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही या 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान पूर्ण वेळ प्रचारामध्ये सक्रिय राहू, त्यासाठी खरं तर आज बैठक होती। खरं तर शेवगाव शहराच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार तेवढ्याच ताकदीचे आहेत। या सर्वांच्या बळावर केलेल्या 10 वर्षाच्या कामकाजाबद्दल या शेवगाव तालुक्याचा आणि शहराचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे पूर्ण ताकदीने आमच्या 25 जागा या विधानसभेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील। या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा फेडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आज या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेवगावकरांना देतो। जनसामान्यांचा आवाज, ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज। आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।